आपण बघतोय की मागच्या 2 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय. कालही धाराशिव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली. जवळपास 1-2 फूट थर गारांचा साचला होता आणि या ठिकाणी जी पिकं आहेत, ज्वारी असेल, द्राक्ष असतील, केळी असेल, भाजीपाला असेल, ह्या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि खरं तर त्यांचा खर्च खूप असतो. त्या प्रमाणात शासकीय मदत मिळत नाही. परंतु माझी विनंती एवढीच आहे शासनाला, की ह्या शेतकऱ्यांना हे शेतकऱ्यांचा खर्च बियाण्याचा असेल, रोपाचा असेल, फवारणीचा असेल, मल्चिंगचा असेल, हा खर्च खूप म्हणजे लाखामध्ये जातो आणि आपण मदत त्यांना काही हजारात देतो. त्यामुळे ही जरी मदत कमीत कमी आपण तात्काळ ह्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शासनानं लवकरात लवकर पावलं उचलावीत आणि एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही अशाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत शासनाने द्यावी एवढीच विनंती शासनाला आम्ही करतोय. किती गावात नुकसान झालं? आपण बघतो की धाराशिवमध्ये आज आपण सकाळपासून बावी असेल, धारूर असेल, खामसवाडी असेल, या तिन्ही गावात नुकसान झालेलं आहे. त्या दुसरीकडे कोल्हेगाव, ढोराळा, देवळाली या कळंब तालुक्यातील गावाचे नुकसान झालेलं आहे. आज आपण बघतोय की आजही वातावरण तसंच पावसाचं आहे आणि मागच्या 2 दिवसापासून बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे सुरू आहेत. पण फक्त पंचनाम्याचे सोपस्कार न पार पाडता भरीव अशी मदत ह्या शेतकऱ्यांना शासनाने द्यावी एवढीच विनंती शासनाला आहे.